तयार झाला आपला मालवणी खाजा। यासाठी आपण बेसन पीठ, गरम केलेलं तेल, चवीनुसार मीठ टाकणार आहोत। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया। आता पीठ तयार झालेलं आहे। याचे छोटे छोटे गोळे करून हे थोडे खाज्याप्रमाणे आपण आकार देऊया त्याला। आता हे कट करून घेऊया। आता हे मीडियम आचवर तळून घेऊया सगळे। आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। यात तूप टाकूया, थोडे टाकूया गूळ पातळ होईपर्यंत ढवळून घेऊया। आता तीळ टाकूया आणि आलं टाकून ढवळून घेऊया। आता ह्यात जाईल खाजा। तयार झाला आपला मालवणी खाजा।